महान संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सेवा, बरंभूत श्री संत गुरुवर्य मोतीराम महाराज यांची ही कीर्तनरूपी सेवा, ही सेवा बरंभूत श्री संत कीर्तन महर्षी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची ही कीर्तनरूपी सेवा, ही सेवा बरंभूत श्री संत नामधारक सोपान काका महाराज इसतकर यांची ही कीर्तनरूपी सेवा, माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाला ज्यांनी या पवित्र अशा नारदाच्या गादीवर उभा केला असे असणारे माझे श्रीगुरु माऊली महाराज यांची ही कीर्तनरूपी सेवा, ज्याप्रमाणे हे चारी महात्मे बुद्धी देतील त्या प्रमाणामध्ये आता राहिलेल्या वेळामध्ये सेवा करू. विठाला विठाला आता घड्याळीमध्ये बरोबर महाराज 10:40 झालेत आणि आपली सेवा राम महाराज आता 1-3-4 वाजेपर्यंत. होय दाजी, काय अडचण नाही, त्यांना काय रात्र ऐकायची सवय, पण हे बाकीचे हे गायक मंडळीचे जरा अवघड आहे, जरा पाकिट वाढून दिल्यावर काय अडचण नाही. विठाला विठाला अभंगामध्ये माझे संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात, भक्ताच्या संगतीतलं संताच्या संगीतलं सुख महाराज आज अभंगामध्ये प्रतिपादन करतात. पण ज्या वेळेस संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार केला जातो, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात भगवंताचे लाडके म्हणून त्यांना संबोधलं जातं. अहो, संताची संगत आपल्याला कशासाठी पाहिजे हो? संताची संगत आपल्याला सुख मिळण्यासाठी आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी पाहिजे. बरोबर, आपल्याला संताची संगत याच्यासाठी पाहिजे की संताच्या संगतीमधून भगवान गजाननाची काय करावे, प्राप्ती आपल्याला व्हावं. भगवान गजाननाची सुखत आपल्यावर वाढता, सुख आशीर्वाद सदैव राहावं याकरता आपल्याला संताची गरज आहे. जसं की उदाहरण जर सांगायचं झालं, जर आपला एखादा खटला जर आपल्याला जर समजा मार्गीस काढायचा असेल तर त्याला काय करावं लागतं, ते खटला ज्यावेळेस कोर्टात गेला जातो, कोर्टामध्ये आपल्याला ते खटल्याला मार्गिस्त काढायचं असतं, त्यावेळेस त्या काय करावं लागतो, एक वकील लावावा लागतो. काय करावं लागतो, एक वकील लावावा लागतो. मग ते वकील तो काय करतो, खटला त्या जजच्या समोर मार्गस्थ काढतो. पण एखाद्या ज्यांचा खटला आहे त्यांचा मुलगा जर जज असल्यावर त्याला वकील लावायची गरज आहे का हो? काय गरज आहे? मुलगा जर जज असल्यावर लावावं लागते. महाराज जर मुलगा जज असल्यानंतर त्याची पावर असेल ना, काहीतरी थोडी तरी पावर. तसं महाराज नामदेव महाराजाला डायरेक्ट भगवंत प्राप्त होते, संताकडे जाण्याची गरज पडली नाही. कारण लहान वयामध्येच महाराज नामदेव महाराजाला भगवंत प्राप्त होते. तुम्हाला सर्वांना उदाहरण माहीत आहे, जास्त वेळ घेणार नाही कारण टाइम संपत आल्यामुळे शॉर्टकट मारतो. कारण नामदेव महाराज लहान असतानाच एके दिवशी नामदेवरायाचे वडील काहीतरी कामानिमित्त बाहेरगावला गेले आणि नामदेव महाराजाच्या घरचा नियम होता, भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय, भगवंताला नैवेद्य खाऊ घातल्याशिवाय नामदेव महाराजाचे वडील कुठं जात नव्हते. पण काहीतरी कामानंतर अडचण आली, नामदेव महाराजाचे वडील बाहेरगावला निघाले. नामदेव महाराजांना सांगितलं, खरी पत्नी लाग, काय कर, लवकर नामदेवाला उठव आणि पहिला नैवेद्य घेऊन भगवंताकडे पाठव. मालकीनं जी हे उत्तर दिलं, महाराज नामदेव महाराजाचे वडील निघून गेले. नामदेवरायाला उठवलं, नामदेव महाराजांना स्नान केलं आणि स्नान करते वेळेस महाराज आईने हातामध्ये सुंदर असा नैवेद्य करून दिला आणि आईनं सांगितलं, नामा, अरे हा नैवेद्य भगवंताला खाऊ घालून ये. महाराज तुम्ही माता माऊल्या, तुम्ही हे निवद देतात. आता तुम्ही रोज गणपती बाप्पाला मोदक करून देत होतात, पण तुमच्यामध्ये आणि नामदेव महाराजाच्या आईमध्ये फरक काय? कारण नामदेवरायाच्या आईनं ज्यावेळेस नैवेद्य नामदेवरायाच्या हातात दिला त्यावेळेस सांगितलं, नामा, हा नैवेद्य भगवंताला खाऊ घालून ये. आणि आपण काय म्हणतात, पिंट्या, हा नैवेद्य देवाला दाखवून ये. महाराज ते पिंट्या महाराज अशी डमडम डेरी बाहेर आलेली, ते काय शेंबड्याच्या लढ्या बाहेर आलेल्या, ते तोंड काय जीभ बाहेर काय करून चाटते महाराज. सगळी त्याची अवस्था, त्या हातामध्ये नैवेद्य घेते महाराज, काय अर्धा सांडत जाते, पाण्याचा गिलास शिसळत जाते, ते बी चॅप्टर असते. फोन महाराज जाते देवाला असं लांबून दाखवतंय, पाणी असं वततंय, येतानी खात खात येते. मग कसा भगवंत पावेल महाराज? तसं नाही. नामदेवरायाला सांगितल्यानंतर नामदेवराय रावळच्या दिशेने जातात, भगवंतासमोर जातात, भगवंतासमोर नैवेद्य ठेवतात. पाण्याचा महाराज ग्लास म्हणा, तांब्या म्हणा समोर ठेवतात, भगवंताला हात जोडतात आणि भगवंताला विनंती करतात, भगवंता, अरे
समोर हात जोडले आणि भगवंताला विनंती केली, भगवंता आज माझे बाबा काहीतरी कामानिमित्ताने काय केलेत, बाहेरगावी गेलेत, त्यामुळे आज नैवेद्य घेऊन मला यावं लागलं आणि हा नैवेद्य तसा रोज तुम्ही बाबाच्या हाताने खाता तसा आज नैवेद्य खाऊन घ्या. नामदेव महाराज 5 मिनिटं वाट बघतात, पण भगवंत काही नैवेद्य खात नाही. पुन्हा विनंती करतात, भगवंता जर तू नैवेद्य नाही खालास तर तू आज उपाशी राहशील, कारण काही जरी केलं तरी आज दिवस मावळेपर्यंत माझे बाबा येणार नाही. थोडा वेळ अजून 5 मिनिटं वाट बघतात, पण भगवंत काही नैवेद्य खात नाही मायबाप, कारण तुम्ही सर्वजण पंढरपूरला गेलेले आहात. पंढरपूरला भगवंताची मूर्ती कशाची आहे बाबा? पाषाणाची मूर्ती. मग पाषाणाची मूर्ती कशी जेवण करेल महाराज? हे शक्य नाही. मग विनंती करू लागले नामदेव महाराज, भगवंता हा नैवेद्य खा, पण खाला नाही. नामदेवाला वाटलं आज मी पहिल्यांदा आलो, माझ्यासमोर भगवंत लाजत असेल, त्यामुळे खात नसेल. मग काय करतात, नामदेवराय रावळाच्या बाहेर जातात आणि थोडंसं बाहेर जाऊन थांबतात. भगवंताला म्हणतात मी बाहेर जाऊन थांबतो, तुम्ही तोपर्यंत नैवेद्य खा. पण बाहेर जाऊन 15-20 मिनिटं नामदेवराय थांबतात, पण काय भगवंत काही पुन्हा जाऊन मध्ये बघतात तर भगवंत काही नैवेद्य खात नाही. त्यावेळेस नामदेवराय हात जोडतात आणि भगवंताला विनंती करतात, भगवंता तू जर हा नैवेद्य खाला नाही, हा नैवेद्य घेऊन जर मी वापस घरी गेलो तर आई रागवल्याशिवाय राहणार नाही. मला आईचं रागवणं मला जमत नाही, आई मला मारल्याशिवाय राहणार नाही, मी आईचा मार खाणार नाही. भगवंता हा नैवेद्य खाऊन घ्या. डोळे बंद केले, थोडा वेळ बघितला, पण देव काही नैवेद्य खात नव्हता. त्यावेळेस नामदेवरायानं भगवंताच्या समोर हात जोडले आणि विनवणी करू लागले. अंतकरण भरून आलं, हात जोडून खाली वाकून नामदेवराय भगवंताला म्हणू लागले, भगवंता अरे भगवंता, आता हा नैवेद्य तू जर नाही खालास तर माझं डोकं मी तुझ्या पायावर आपटून माझा प्राण करेल, पण मी हा नैवेद्य घरी वापस घेऊन जाणार नाही, कारण मला माझ्या आईचा मार नाही खायचा. भगवंता हा नैवेद्य खा. नामदेवराय म्हणत एक पाऊल पाठीमागं सरकायला लागले, एक पाऊल पाठीमागं सरकले आणि एकदाच महाराज पळत आले ना आपलं डोकं पांडुरंगाच्या चरणावर आपटणार. वा, इतक्यात महाराज भगवंत चतुर्भुज थरथरा कापत जेवती लागे नाम्या सोये. एवढंच नाही महाराज, नोहे असामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे. तर लवकर चालतंय आणि कसं सिंगल चलू द्या, कारण कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. विठाला एवढा नामदेव राहायचा अधिकार महाराज. मग त्या नामदेव महाराजाला संतांच्या संगतीमध्ये जाण्याचं आणि त्यांच्या सुखाचं वर्णन करण्याचा असा प्रसंग का निर्माण झाला असेल? बरोबर आहे का नाही महाराज? का निर्माण झाला असेल? अहो, ज्याला डायरेक्ट भगवंतच प्राप्त आहे, अहो ज्याचा मुलगाच
जेज आहे, मग त्याला खटल्याचा काय प्रॉब्लेम. तसं महाराज ज्यांना भगवंत प्राप्त आहे, एवढ्या लहान वयात ज्याला भगवंत प्राप्त आहे, भगवंत त्यांच्या हाताने नैवेद्य खातो. एवढंच नाही, महाराजांना प्रमाण दिल्यासारखा भगवंत महाराज थरथरा कापतो. एवढा अधिकार ज्या नामदेवरायाचा, मग ते नामदेवराव संताच्या संगीतलं सुख का सांगत असेल, ही प्रश्न किंवा ही शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. नामदेवरायाचा केवढा अधिकार आहे, केवढा अधिकार आहे तुम्हाला सांगतो. एके दिवशी नामदेवरायाचा मेहुणा महाराज नामदेवरायाच्या घरी जेवण्यासाठी किंवा ताईला भेटण्यासाठी दिवाळीला घेऊन जाण्यासाठी आला. आणि घेऊन जाण्यासाठी आल्यानंतर महाराज घरी आला. नामदेवरायाला कळालं आपला मेहुणा आलाय. राम राम घातला महाराज आणि बायकोला सांगितलं. आता घरीच नामदेवरायाला माहीत होतं आपली परिस्थिती खूप बेताची आहे. आपल्या घरी तर काय खाण्यासाठी, मेहुण्याला खाऊ घालण्यासाठी सुद्धा एवढं अन्न शिल्लक नाही, किंवा आपल्याकडे किराणा संपलेला आहे. बायकोला सांगितलं किराणा घेऊन येतो म्हणून नामदेवराय महाराज घराच्या बाहेर निघून गेले. आणि बघता बघता दिवसभर महाराज नामदेव महाराज काही घराकडे आले नाही. नामदेव महाराजाला माहीत झालं, कारण एक दिवसभर राहीन मेवणा, आणि जर कळालं किंवा घराकडे चूलच काही पेटली नाही, अन्न जेवण जर खाऊन झालं नाही तर काय करीन, मेवणा जाईल. पण बहिणीचा आग्रह होता. बहीण म्हणू लागली, दादा म्हणायचा ताई अगं आता जातो ग. त्यावेळेस महाराज ताईनं म्हणायचं, दादा थांब, तुझे भाऊजी मार्केटमध्ये किराणा आणायला गेले, किराणा घेऊन येतील, आले की सुंदर स्वयंपाक करू आणि जेवण करू. महाराज कसं तरी रात्रभर मेहुणा थांबला. रात्रभरही मेहुणा थांबल्यानंतर पण काय नामदेवराय घराकडे आले नाही. महाराज आले नाहीत. महाराज सकाळी भावानं ताईला हात जोडून सांगितलं, ताई अगं तुझ्यासाठी एक दिवस काय 4 दिवस उपाशी राहू शकतो, पण माझ्यासोबत आलेले हे जे मालकाचे घोडे आहेत, हे मालकाचे जे सेवक आहेत, हे 4 दिवस उपाशी मी ठेवू शकत नाही. महाराज पाणी पेलं आणि नामदेवरायाचा मेहुणा महाराज वापस निघून गेला. आणि वापस निघून जर मेहुणा महाराज उपासी, म्हणजे एखाद्या मात्या माऊलीचा भाऊ जर महाराज उपासी गेल्यावर महाराज आबा बाबा 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 माझ्या नामदेव महाराजाच्या पत्नीची तळपायाची मुंगी महाराज मस्तकाला गेली. आणि मस्तकाला गेल्यानंतर नामदेव महाराजाच्या बायकोचा पट्टा जे सुरू झाला महाराज, 120च्या नाही, 100, 200, 300 नाही, 1000च्या स्पीडनं महाराज राग धुणं घेतलं महाराज. आणि कुठं निघाल्या, चंद्रभागेमध्ये जुन्यासाठी निघाल्या. एवढा राग, पण मालकाला, कारण वारकऱ्याच्या घरची होती महाराज, शिवा देता येत नाही. पण काही जरी झालं तर महिलाला महाराज भाऊ उपाशी गेल्याला जमत नाही, कारण महिला मंडळ लई डेंजर असते महाराज, भयानक डेंजर असते. तुम्हाला सांगू का, सकाळी महाराज पहाटे समजा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठावं महिला मंडळ आणि झाडून काढण्यासाठी दारात यावं. ही काय करते महाराज, त्या शेजाऱ्याच्या तिकडे कचरा लोटते, ती काय करते इकडं लोटते, ही तिकडं ती इकडं, ही तिकडं ती इकडं लोटते महाराज. पण एकमेकीला बोलत नाही, कारण सकाळचा पारा असते, कसं बोलावं, का म्हणून लोटलं म्हणावं तर भांडणं लागते. तितक्यात काय कवा महाराज, वरून मांजरानं उडी मारावा देण्यात महाराज. मांजरानं उडील मारले का, छे 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 मेली माय रणकी माय, इथंच मरमर करायली, या तीनदा इथंच घासायली, इथंच उड्या मारायली, इकडंच हे करायली. महाराज मांजरव घालून एकमेकीला बोलतात, ही तिला आणि ती तिला. महिला मंडळ लई डेंजर असते महाराज. या बायाचा नादच करू नये, नादच लय अवघड असतंय. आता हे तुम्ही सगळेजण सांभाळतात, तुम्हाला माहीत आहे. इकडं पांडू महाराज, आदिनाथ महाराज, तर मला बी झटका बसायलाय महाराज. राम महाराज खरं सांगतो तुम्हाला, आज कीर्तनाला येता हो मी बायको मला म्हणली, महाराज म्हणलं बोल की, भांडे घासा. महाराज मी तर कंबरावर हात देऊन उभा टाकलो. म्हणलं मला भांडे घासा म्हणतीस, अगं रोज म्हणलं महाराष्ट्र फिरायलो, रोज रात्री 12 वाजेश्वर कीर्तन करायलो, 10,000 15,000 पॉकेट घरी येऊन आलो की तुला आधी द्यालो, आणि मला भांडे घास म्हणतीस. घरात माझे चलते म्हणलं, माझी पावर आहे, मी घरातला मालक आहे म्हणलं. जास्त शानपणा करायचा नाही. जसं मी म्हणेल तसं घरामध्ये वाकायचं, जसं मी म्हणाल तसं बोलायचं, जसं मी सांगेल तसं ऐकायचं. जे मै म्हणेन ती माझा प्रवकाल चालेल. असं वजन टाकलं महाराज मस्त. आदिनाथ महाराज अशा माग आया चालले, मला जास्त बोलायचं नाही म्हणलं, आजपासून घरात माझं चालणार म्हणलं, आधी धुणार नंतर. खरं महाराज लय अवघड आहे हो, लय अवघड आहे. यायच्या नादी लागायचं नाही. महिला मंडळ म्हणजे लय गे असते भारत, लय भयानक गिराय. यांना सांभाळणं म्हणजे आपल्या डोक्याबाहेरचं आहे. सकाळी महाराज बायको लय कामं सांगू लागली म्हणून राग महाराज सासऱ्याला फोन केला. बेल गेली महाराज, टुरुंग वा. बेल गेल्यानंतर तिकडून सासऱ्यानं फोन उचलला. म्हणलं मामा तुमची बायको म्हणलं मला भांडे घासायला सांगायले, धुणं धुवायला लावायली. म्हणलं हे काय आहे म्हणलं. तिकडून सासरे, तुमची मुलगी हो, सॉरी
तुमची मुलगी कसं आहे म्हणलं, तुम्ही सावध आहेत का नाही बघा म्हणलं, याच्यासाठी असं बोलावं लागतंय महाराज. तुमची मुलगी म्हणलं मला आज भांडे घासायला लावली, म्हणलं धुणं धुवायला लावली, काय म्हणलं. त्यावेळी सासरी बाबा म्हणले जावाई जरा थांबा, 2 मिनिटांनी कॉल करतो, मग हात भांड्यानं भरलेले आहेत. एवढी महाराज संसाराची ताळमाळ आहेत. एवढ्या बाया बोलतात महाराज, यायचा नाद करायचा नाही. तुम्ही म्हणता ना आमचे दाजी माझ्याकडे असे डोळे वाचून बघायत का श्याम महाराजांनी काय गुपचूप गुपचूप तिकडे केलं काय न कळता नाही. अजून माझं लग्न झालं नाही, तुम्हालाही माहीत आहे. ते तुमचं सांगाल, फक्त मया घेतल्या तुम्हाला गुदगुद्या सुटत्यात. अजून लग्नच झालं नाही तर मला कुठून हे भोजन. हे तुमचा सगळा संसार आहे, संसारात एवढं दुःख आहे. विठाला विठा आता झाले ना फ्रेश. ओय महिला मंडळ तिकडं शलूकर आहेत का झोपल्या? हॅलो, आवाज येईना हो. कारण या मंडळाचं जरा चुकलो हो. हे ना आधी कीर्तनाचा कार्यक्रम नंतर जेवायचा ठेवायला पाहिजे होता. ते जेवायचा आधी झाला, आता जेवण खाऊन पुढं टंग झालेत. आता गुंगीचा टाइम झालाय. पुढल्या वर्षी नियोजन बदला, आधी कीर्तन नंतर जेवण. विठाला विठा सहज बाया बोलतात महाराज. आणि राग राग महाराज, माझी नामदेवरायाची पत्नी चंद्रभागेला धुण्यासाठी जाते आणि महाराज राग राग स्पीडमध्ये महाराज मग ते राग कसा व्यक्त करावं. कारण संतांच्या घरती आहे, संतांची पत्नी आहे महाराज. नवरीला शिवा देता येत नाहीत, पतिव्रता माता आहे, मग कसं म्हणावं महाराज. तो राग त्या धुण्यावर महाराज काढायला लागली, जोर जोऱ्यात धुणं आपटायला लागली. पण आपटीत असताना शेजारच्या मैत्रिणीनं बघितलं, अगं रोज किती छान नाही का धुणं होती, आज एवढ्या जोऱ्यात आपटायली. त्यावेळेस नेमकं काहीतरी झालेलं असावं. विचारलं काय झालं, त्यावेळेस सांगितलं काय सांगू बाई, माझ्या संसारामध्ये मुळीच किंमत नाही. आमच्या मालकाला तर काही पडलंच नाही, आम्ही करावं ना आम्हीच खावं. आमच्या मालकाला काय त्या पांडुरंगाची सवय लागली, सारखं उठतं की पांडुरंगाच्या भजनाला जाऊन बसते, सारखं पांडुरंग पांडुरंग म्हणतंय. त्या पांडुरंगानं आमच्या मालकाला येड करून टाकलं बाई. आमच्या संसारात तीळ मात सुख नाही महाराज. संसारात सुखच नसते. संसार कसा आहे, दुःख माणसामध्ये ताकद नाही. तुम्हाला का टाळी वाजाय का व्हॅट लागायला, जीएसटी लागायली का, टोल भरावं लागायला, काय भरावं लागलाय बरे माणसो. आता जोरात टाळी, तिकडे पालमला आवाज गेला पाहिजे. मोरी बसलेल्याच माणसाची टाळी आली, मागल्या महिला मंडळीची येईच नावा. हा वाजवा एकदा जोरात. राम महाराजाचा मर्दंग वाजला का बोर व्हायलाय का वा.
चहा सांगायचं का दाजी आपलं चहा तसं काय व्हायला का सांगा, मंडळाला सांगतो लगेच चहा बनवायला. नाही ना तसं काही, बोर व्हायले का? मी घरचा महाराज आहे, सांग जा मला. बोललं पाहिजे हो, महाराजाला बोललं पाहिजे, महाराजाला घरी नेलं पाहिजे, घरी नेल्यानंतर दक्षिणा दिली पाहिजे, बरं असतंय. घरच्या महाराजालाच जास्त दिली पाहिजे. विठाला विठाला. आमच्या इकडे परंपरा आहे तिकडे गंगाखेड तालुक्यात. तुमच्या इकडे आहे का नाही काय माहिती. आमच्या इकडे कीर्तनाला गेल्यानंतर पवन महाराज, तुम्ही असतात संघ, तुम्हाला माहीत आहे, कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनाच्या अगोदर घरी जेवायला नेतात, चहा पाण्याला नेतात. चहा पाण्याला नंतर घरी गेल्या गेल्या महाराज मस्त अशी रांगोळी काढलेली असते, फुलं टाकलेली असतात. गरम पाण्याने महाराज फ्रेशमध्ये पाय धुतात, नंबर 1 गंध लावतात. नंतर आता ते हे माळ घालणार आदिनाथ महाराज पैशाची माळ गळ्यात घालतात महाराजाच्या. सर्वजण घरातली माणसं येतात, खिशातली अशी ती निळी नोट नाही 100ची महाराज, ती 500ची हिरवी नोट काढतात, प्रत्येकजण हातात देतात, पाया पडतात महाराज. असं आमच्या इकडं परत आहे. इकडं आता कीर्तन सुटल्या सुद्धा आमच्या इकडं महाराज सगळी मंडळी येतात, सगळेजण येतात, पाया पडतात, महाराज दक्षिणा देतात, निघून जातात. तुमच्या इकडं मग परवडत नाही. काय ताण घेऊ नका. महिला मंडळ म्हणते माय या बाळासाहेबाला या पंढरीला काही काम नव्हतं काय की माय कुठून महाराज आणला की महाराज पैसे मागू लागला. काही ताण घेऊ नका. महिला मंडळ कीर्तन सुटल्यानंतर धोतराची अशी वंदळ करतो, तुमच्या गळ्यातलं नाकातलं कानातलं सगळंच आपल्याला चलतंय. सगळेजण एक एक काढून द्या जा आणि पाया पडता. काय अडचण तुम्हाला कमी पडत नाही. गणपती बाप्पा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. बाया म्हणत्यान माय काय काम नव्हतं काय नव्हता, महाराज कुठला होता की माय कानातलं नाकातलं सगळंच मागू लागला. असं एका दिवशी कीर्तनात म्हणलो राम महाराज, खरंच बायानं नाही का महाराज दुमार त्या गावला कीर्तनाला गेल्यानंतर मणी दिली, पण मणी दिली ती काळी. फसलं महाराज कार्यक्रम. पण मी हुशार झालो, कारण मी बी रोज 2 गावचं पाणी प्यालो महाराज. सकाळी एक कीर्तन, संध्याकाळी एक कीर्तन. मी कीर्तनामध्ये बदल केला. मणी चालते येईल पण पिवळे चालते येईल म्हणलं. बाया मयापेक्षा हुशार महाराज, बायानं पिवळे मणी दिली पण बँटिकची. विठाला विठाला. विचारलं महाराज नामदेवरायाच्या पत्नीला, अगं का राग करते. त्यावेळेस सांगितलं माझा काल भावाला, आमच्या मालकाला संसाराची गरज नाही, घरामध्ये एक अन्नाचा कण नाही. माझा भाऊ आला तर उपाशी माझा भाऊ पाणी पिऊन गेला. त्यावेळेस महाराज त्या मैत्रिणीनं सांगितलं, अगं थांब म्हणली, माझ्या घरी काय आहे परीस आहे, तुला परीस देते. काय कर, ते परीस महाराज पांडू महाराज ते परीस लोखंडाला लावलं तर सोनं होते. ते मरीस रेल्वेच्या जर त्या पटडीला लावलं तर सगळी पटडी सोन्याची होती. जे परिसामुळं परीस ज्याला परशेक लोखंडाला केला त्याचं सोनं होतं. काय कर, हे घरी असलेल्या काय कर, एखाद्या लोखंडाच्या ह्याला लाव आणि ह्याचं काय कर सोनं कर आणि हे मोड आणि किराणा बाजार घरी आण. मैत्रिणीनं दिलं, मात्र सांगितलं कोणाला सांगू नका आणि कोणाला दाखवू नको. हो म्हणली महाराज. मैत्रिणीचं घेतलं, घरी आली. पण नामदेव महाराज एवढे महाराज गरीब परिस्थिती होते, घरी आणल्यानंतर ते परीस लावायला लोखंडसुद्धा घरी नव्हतं. एक झिरझिर महाराज, एक साधं टोपलं सापडलं, त्या टोपलाला महाराज परीस लावलं, त्याचं सोनं केलं, आपल्या सासूबाईजवळ आईजवळ दिलं. त्या आईनं महाराज नामदेवरायाच्या आईनं नेलं, मोडलं, त्याचा किराणा आला आणि महाराज घरी बाजार आणला आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली. महाराज ते वारकऱ्याच्या घरचं महाराज नामास्मरणाचं त्या स्वयंपाकामध्ये महाराज तेज होतं. त्या स्वयंपाकाचा एवढा सुगंध सुटायला लागला, एवढा सुगंध मंगळवेड्यातून महाराज सर्व पंढरपुरामध्ये यायला लागला. जिकडं तिकडं चर्चा झाली, नामदेवरायाच्या घरी स्वयंपाकवाले काय सुगंध आहे, काय सुगंध आहे. नामदेवरायाच्या कानी बातमी पडली, नामदेवराय निघाली महाराज घराकडे गेले तर महाराज काय, पत्नीनं तांब्या पाण्याचा भरून दिला, म्हणे लवकर पाय धुवा, म्हणे लवकर पाटावर बसा, जेवायला तयार आहे. नामदेवराय तर महाराज बघितलं आपल्या घराचा काय नंबर चुकला काय, म्हणले पाटी बिटी चुकली काय. पण महाराज नाही, महाराज चुकली नव्हती. बघितलं, नेलं घरी, पाय धुतले महाराज. जेवायला ताट वाढलं होतं, ताटावर बसिलं, म्हणली लगेच सुरुवात करा, बोला पुंडलिका मनाने सुरुवात करा. नामदेवराय म्हणले जरा दम, अगं हे आलं कुठून, हे अन्न शिजलं कसं. तुम्हाला तर काय म्हणली संसाराची गरज नाही, तिळमात तुम्हाला संसारावर हे नाही म्हणली. तुम्हाला काय म्हणले आणले गुपचूप खा की म्हणले, तुम्हाला काय करायचे. नाही म्हणले, सांग महाराज. पण ती पतिव्रता पत्नी होती. सांगितलं, परिसा भागवताची जी पत्नी आहे ती माझी मैत्रीण आहे, तिनं मला काय केलं, परीस दिलं आणि त्या परिसापासून त्या आईकडं दिलं. आईनं सोनं तयार केलं, ते मोडलं आणि त्याचं आणलं. भगवंत आणलं आणि आणल्यानंतर महाराज नामदेवराय म्हणले, अगं ते नेमकं परीस तरी कसं आहे ते मला दाखव.
दाखव म्हणल्यानंतर नाही म्हणली तुम्हाला काय नाही नाही दाखव म्हणली. दाखील बघा म्हणली आता तरी जेवा. नाही नाही म्हणले असं जेवणार नाही, ते माझ्या हातात दिलं तर मी जेवण. शेवटी महाराज पतिव्रता पत्नी होती, ते परीस नामदेवरायाच्या हातात दिलं. हातात दिल्या नामदेवरायानं जे घेतलं महाराज त्याच्याकडे न बघता गर्र चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. चंद्रभागेमध्ये फेकून दिल्यानंतर महाराज बाबा बाबा बा आता तर काही खरंच नाही महाराज. ही बातमी आणि संताच्या घरची बातमी तर लवकर महाराज जगप्रसिद्ध होत असती, लवकर कळती. बातमी तर महाराज परिसा भागवताच्या बायकोला कळाली. तिकून तर बायको महाराज जोऱ्यातच महाराज बोलत आली. नामदेवरायाच्या पत्नीची महाराज झिंजा ओढणार इतक्या जोऱ्यात महाराज तावात आली की बातमी वाऱ्यासारखी परिसा भागवताला समजली की आपल्याला दिलेला रुक्मिणी मातेनं परीस माझ्या पत्नीनं नामदेवरायाच्या पत्नीला दिलं आणि ते नामदेवरायानं चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. महाराज परिसा भागवत तिकून आलं. नामदेवराय राग महाराज वारुळाकडे निघाले होते, मंदिराकडे निघाले. परिसा भागवत तिकून हातामध्ये काठीच घेऊन आलं. म्हणला काय नामदेवराय तुम्हाला ओपते का? म्हणला आम्ही दिलेल्या परिसाचे जरा तरी जाण ठेवा. म्हणला तुमचं काम करायचं ना आणून तरी द्यायचं की दिलेल्या तरी जरा जाणायचं की का तुम्ही परीस फेकून दिलं? महाराज त्यावेळेस म्हणजे तुला परीसच पाहिजे का? चल म्हणले. नेलं महाराज चंद्रभागेसमोर. घे म्हणले चंद्रभागेमधला परीस. मग तर लई जास्त राग आला महाराज. बाह्याच वरी केल्या परिसा भागवतानं. नामदेवराय म्हणले परीस द्यायचं सोडून आम्हाला गंगेमध्ये आणून वाळीचे खडे घ्यायला सांगतोस चंद्रभागेमधून का? म्हणते नामदेवराय तुमचं जास्त झालं का? महाराज राग जेव्हा व्यक्त केला त्यावेळेस नामदेवराय म्हणले जास्त बोलू नको, तुला परीस पाहिजे ना? गेलं नामदेवरायानं महाराज चंद्रभागे मातेला नमन केलं. महाराज दर्शन घेतलं, हात घातला, हातामध्ये सर्व वाळूचे खडे घेतले. म्हणले याच्यात लगे. मग तर जास्त राग आला. तर महाराज तिथं सर्व शोधणी मंडळी काही सोबत होते गावामधले. त्यांनी सांगितलं अरे बघ तरी खरी म्हणले. नामदेवरायानं त्याच्यातला एक खडा घेतला आणि एका सोबतच्या चाबीला लावला महाराज परिसा भागवताच्या. त्याचं सोनं झालं. त्यावेळेस परिसा भागवताला वाटलं या नामदेवरायाला काहीतरी जादूटोणा येत असेल. अरे त्याला तरी काय माहीत होतं. आमच्या निरोबाऱ्याने सांगितलं ने नटिका हिटा नाटोना नामस्मरणा वाचुनी. त्या साधू महात्म्याला जादूटोणा येत नसतो, त्यांना भगवंताचं नामस्मरणाची ताकद असते. पण नाही, त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं अरे तुझ्या हाताने घे. तुझ्या हाताने घे म्हणल्यानंतर खडा घेतला आणि दुसऱ्या चाबीला लावला. चाबीचं सोनं झालं. परिसा भागवताला कळालं की नामदेवराय साधे नाहीत, महान संत आहेत. महाराज नामदेवरायाच्या चरणावर लोटांगण घातलं. अहो ज्या नामदेवरायानं हातामध्ये खडा घ्यावा त्या प्रत्येक खड्याचं परीस व्हावं एवढा अधिकार ज्या नामदेवरायाचा, मग त्या नामदेवरायाला संताच्या संगतीमध्ये जाण्याचं आणि संताच्या संगतीचं सुख होण्याचे काय कारण? विठाला विठाला. आता 11:05 झाले. अजून नामदेवरायाचा अधिकार सांगायचा आहे का चरणाकडे जायचे? होय गावकरी चलू का? चला होतात असल्या तुमचे ऐकायचे असले आमचं काय काय अडचण नाही. चला तुमच्यासाठी जास्त नाही, फास्टमध्ये सांगतो, लवकर सेवा आटपतो. आपलं कसं आहे माहिती आहे का? आदिनाथ महाराज, आदिनाथ दादा, आपलं असं लिमिटेड पेट्रोल आपल्या गाडीत टाकलेलंच नाही. आपल्या गाडीमध्ये मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सोप्पन काका महाराज, गुरुवर्य माऊली महाराजांचं पेट्रोल आपल्या गाडीमध्ये पडलेलं आहे. आशीर्वादाची ताकद आपल्यामध्ये पडलेली आहे. आशीर्वादाचं पेट्रोल आपल्याकडे आहे महाराज. त्याच्यामुळं आपल्याला ते असं ताण नाही. टाईम झाले की सोडा आणि टाईम झाले की तुमचं टिप्पण संपला असं आपल्याकडं मार्केट नाही. आपलं मार्केट म्हणजे मोतीराम महाराजाचं ओरिजिनल मार्केट आहे. विठाला विठाला. दादा म्हणले एक सांगा म्हणून एक छोटा दृष्टांत सांगतो. एके दिवशी नामदेव महाराजांची आई नामदेव महाराजाला म्हणू लागली, अरे नामदेवा, तू एवढा भगवंत एवढा भगवंत एवढा भगवंत म्हणतोस, एवढा भगवंत जवळता म्हणतोस, सारखं सारखं भगवंताचं नामस्मरण करतोस, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणतोस, एकदा त्या विठ्ठलाला घरी घेऊन ये की रे. असं? हो आई. आनंद झाला नामदेवरायला की आपली आई स्वतः म्हणते पांडुरंगाला घरी घेऊन या. नामदेव म्हणला काय अडचण नाही आई, घेऊन येतो. मग त्यावेळेस आईनं सांगितलं उद्या सकाळी दिवाळीचं पहिलं पाणी आहे म्हणले आणि उद्याच सकाळी काय कर भगवंताला घेऊन ये. नामदेवरायला आनंद झाला महाराज. रात्री आईनं सांगितलं होतं, रात्री 12ला आईनं 11 11:30ला जेवण झाल्यावर सांगितलं. नामदेवरायला आनंद मावला. सुदन महाराजाला झोपच येईना नामदेव महाराजाला. नामदेव महाराजाला कवाची ब्रह्ममुहूर्त निघणं मी कवा भगवंताकडे जाईल. महाराज लवकर ब्रह्ममुहूर्ताला आंघोळ केली आणि भगवंताजवळ गेले. ब्रह्ममुहूर्त लागायला थोडा वेळ होता. भगवंताजवळ नामदेवराय गेले, रावळात गेले आणि भगवंताला हात जोडला आणि भगवंताला सांगितलं, भगवंत चला बरं लवकर चला म्हणले, घरी आहे ना, आज दिवाळीचं पहिलं पाणी आहे आणि तुम्हाला स्नानासाठी बोलवले.
भगवंत म्हणले जरा थोडं स्मित हास्य केलं आणि भगवंत म्हणले नामा अरे आलो असतो रे म्हणले, पण आता गणपती बाप्पाचे वडील कैलासचा पती ते वारकरी येईन म्हणले महादेव बाबा, त्याचा टाईम झालाय म्हणले, आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली, ते येऊन म्हणले काकडा सुरू करील, तितक्यात हे सगळे भटजी बुवा येतात म्हणले, आल्यानंतर स्नान वगैरे करतात आणि मी इथं नाही तर कसं अवघड होईल का नाही म्हणले. देवा काय अवघड आहे त्याच्यामध्ये, माझ्यासोबत चला. नाही अरे इथं कोण थांबन म्हणले, मी थांबतो की. कोण मी? अरे नामदेवा तुला नाही झेपायचंय. न झेपायला काय झालं म्हणले, देवा झपते मला बिन, मी बी विटेवर उभा तुमच्यासारखा कमरेवर हात देऊन उभा टाकू शकतो, पण नामदेवाला काय माहीत ब्रह्मांडाचा कारभार बघणं काही साधी गोष्ट नसते. पण नामदेवाचं प्रेम आणि भगवंताचं एवढं प्रेम होतं माय बाप. नामदेवरायानं सांगितलं भगवंता तुम्हाला घरी स्नानासाठी जावं लागते, मी आईला शब्द दिलाय आणि आईचा शब्द माझ्यासाठी पर्व काळ आहे आणि मला हे जमत नाही, यावंच लागतंय असं. पण नामदेवरायाचं प्रेम असल्यामुळं भगवंत म्हणाले नामा मला बी येऊ वाटते रे, आईच्या हाताने आंघोळ करू वाटते, ह्या भेडजीच्या हाताने आंघोळ करून करून मला बी वर सगळा कंटाळा येऊन गेलाय. ह्याचे कसे बी हात खरबड हात कसे घासितात, काय बी हे करतात महाराज, हे नको आहे आम्हाला, हे असल्या गोष्टी नको आहेत. मला बी लई कदर आलाय म्हणजे मला बी घरी जाऊन आंघोळ करू वाटली, पण आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली आणि भटजी बाबा काही क्षणामध्ये येतात, नाही जमणार. नामदेवरायानं सांगितलं देवा तुला नाही जमणार, तुला जावं लागेल आणि मी या ठिकाणी थांबतो. नामदेवरायाचं प्रेम होतं. भगवंत म्हणले नामा आता भटजी भाऊ आले, दरवाजा उघडला की चंद्रभागेचा गारा वारा अंगाला झोबेल आणि तू पुन्हा थरथरा कापशील. पुन्हा भटजी भाऊ म्हणतील अरे काय झालं. त्यानंतर अरे अंगावर चंद्रभागेचं गार पाणी टाकतात, पुन्हा थरथर कापशील. पुन्हा भटजी भाऊ म्हणतील नेमकं आज भगवंताला काय झालं. अरे गोष्ट उघडी पडेल. नंतर मध टाकतात, दहीदोट टाकतात, मध टाकल्यानंतर मध तू खाशील. एवढं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर लोण्याचा गोळा तोंडाला लावतात, पुन्हा तू गोळा खाशील. अवघड होईल, उघड पडेल, देवाचं सगळं गोष्ट बाहेर पडेल. नामा अवघड होईल, तुला इथं जमणार नाही. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं देवा मी आईचा शब्द मागं घेणार नाही, तुम्हाला घरी गेल्याशिवाय जमणार नाही. नामदेवरायाचं प्रेम होतं. भगवंत खाली उतरले महाराज आणि भगवंतानं काय केलं, नामदेवरायाला आपल्या विटेवर उभा केलं. आता मला सांगा मायबाप, आपल्या घरची जागा किंवा आपलं जे पद आहे कोणी देईन का पांडू महाराज? देईन का? देईन का मला सांगा? देणं शक्य नाही महाराज. आता गजानंदाजी काल परवा दिवशी 2 तास मुख्यमंत्री साहेबाची माझी मिटिंग झाली. तुम्हाला टाकलं होतं व्हॉट्सअपला, तुम्ही बघितलं ना. 2 तास मिटिंग झाली आणि 2 तासामध्ये आमच्या दोघांच्या एकमेकाच्या चर्चा झाल्या. आणि चर्चा झाल्यानंतर पांडू महाराज मुख्यमंत्री साहेबांना म्हणले महाराज तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुमची काय अडचण आहे का, तुम्हाला काय देऊ, घर बंगला देऊ का, गाडी देऊ का, काय देऊ का, बायकोला साड्या देऊ, काय देऊ सांगा. मी म्हणलं ते बायकोला साड्या नका घरी, म्हणजे साड्याचा तर लई उत आलाय घरी. कारण साड्या अशा असतात महाराज, त्या साड्या कोणाच्याच कामाच्या नसतात. तिनं तिला तिनं तिला तिनं तिला खो खो महाराज, सगळा साड्याचा खो खो. सगळे असे होऊन बसले. म्हणलं साड्या नगकडे म्हणले का, अहो काय सांगू म्हणलं, माझं लग्न झालं, लग्नामध्ये काय झालं, माझी बहीण आली माझ्यासोबत कलवरी म्हणून. पांडू महाराज आल्यानंतर तिकडं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडली सासरवाडी लांबली, इथली कशाला सांगू, तिकडली महाराज सासरवाडी. आणि तिकडल्या सासरवाडीमध्ये मग सोबत आता लग्नाला आली. मग तिकडं परंपरा आहे अशा आदिनाथ महाराज की लग्न झाल्यानंतर नवरी वाट लावण्याच्या अगोदर काय करतात, जेवढ्या सोबत आलेल्या महिला असतात त्यांना साडी चोळी सोबतच्या त्यांना कपडे हे करतात महाराज. मग ते आमच्या सासूनं काय केलं महाराज, आमच्या ताईला साडी वगैरे हे दिलं. हे दिल्यानंतर महाराज सगळं व्यवस्थित झालं, नवरी वाट लावली, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ते काहीतरी अडवायचा कार्यक्रम असते ना, असते का? मोह झाला नाही म्हणून तुम्हाला विचारलं. ते अडवायचा कार्यक्रम झाला महाराज. आणि आमच्या आईनं महाराज समोर ताट घेतलं. आईनं महाराज मला बघितलं नाही, आमच्या गिरायकाला बघितलं नाही, आमच्या दोघांच्या मागे असणाऱ्या आमच्या ताईला बघितलं. आणि ताईला बघितल्यानंतर म्हणली माय ही साडी तुला कोण नेशिली म्हणली. आमच्या दोघांकडे बघितलं नाही महाराज, पण त्या साडीकडे बघितलं. सांगितली भैयाच्या सासूनं नेसवली महाराज. त्या आमच्या आईनं काय केलं, ती साडी व्यवस्थित पुन्हा घेतली ताईकून आणि व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून दिली. बायाचा दिमाग बघा, व्यवस्थित ठेवून दिली महाराज. आणि नंतर मग आता घराचं काम चालू आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला महाराज. आणि वास्तुशांतीला आमची सासू आली. तेव्हापासून ठेवलेली साडी आदिनाथ महाराज आईनं काय केली, वास्तुशांतीला दाजी बरोबर माझ्या सासूला दिली. ते सासू महाराज मग एवढी चॅप्टर, सासूनं काय केलं, ती साडी गावाकडे गेली महाराजांनी घरी बरोबर ठेवली. आता आमच्या आईचा मागं पाठीमागं हात फ्रॅक्चर झाला. ती येताना आईला बघायला घेऊन आली महाराज. येताना तीच साडी
म्हणलं ह्या साडेचा हिनं तिला तिनं तिला आणि तिनं तिला ह्या साडेचा लय उता आलाय म्हणलं. साडेनं गगडे म्हणलं. म्हणजे मग काय पाहिजे? काही नाही म्हणलं. तुम्हाला देऊच वाटायले का? म्हणजे हो मागा महाराज तुम्हाला म्हणीन ते देतो. देऊच वाटायले ना. म्हणलं तुमचं काय करा, मला एकदा मुख्यमंत्री करा. एकदा मला मुख्यमंत्री करा. कारण एकदा मुख्यमंत्री झालं की एकदा शेतकऱ्याचं आणि वारकऱ्याचं कल्याणच करून टाकतो माय बाप. विठाला विठा. ते म्हणले श्याम महाराज तुम्ही गाडी मागा, बंगला मागा, काय मागायचंय तर मागा, पण पद मागू नका. मुख्यमंत्री असून महाराज मुख्यमंत्री साहेब आपलं पद देऊ शकत नाहीत. मग मला सांगा, जगाचा मालक आहे, मग जगाचा मालक आपलं पद कसं देईल? पण माझ्या नामदेवरायला महाराज भगवंतानं हाताला धरलं आणि विटेवर उभा केलं. महाराज भगवंतानं सांगितल्यासारखं भटजीबो आले, दरवाजा काढला, गार वारं महाराज नामदेवरायच्या अंगाला जमलं. कारण विठेवर भगवंताच्या रूपामध्ये नामदेवराय उभा होते. ज्यावेळेस ते वार अंगाला लागलं महाराज, त्यावेळेस माझे नामदेवराय लटलटा कापायला लागली. त्यावेळेस भटजी म्हणू लागले, शांभट बोला की रामभट, आज देव थरथरा कापायले, काय झालं? अरे म्हणले तू का रात्री घेतलेली अजून उतरली नाही काय? तसं काय नाही. भगवंत कुठं थरथरा कापत असतो का? नाही नाही म्हणले, भगवंत कुठं कापत असतो का? नाही. असं काम. कपडे काढले महाराज आणि कपडे काढल्यानंतर गार चंद्रभागेच्या अंगावर पाणी टाकलं. महाराज लट 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 नामदेवराय भगवंताच्या रूपामध्ये महाराज हलायला लागले. आणि हलायला लागल्यानंतर ते भटजी म्हणाले, बोला शांभट, अहो बोला की रामभट, अहो काय झालं? भगवंत आज लटलटा कापतेत, नेमकं काय झालं भगवंताला? त्यावेळेस म्हणू लागले, अरे नाही तुझी झोप गेली नाही काय की? एकदा काय कर, तोंडावर चंद्रभागेचं पाणी मार. ते म्हणला, अहो गार पाण्यानं गरम पाण्यानं दोन्ही पाण्यानं शावर खाली आंघोळ करून आलो, पण भगवंत खरंच आज लटलट कापायलेत. असं? हो. बर म्हणले. पुन्हा महाराज वरी अंगावर मध दही दूध टाकलं. महाराज दही दूध टाकलं, पंचरत्न टाकलं, ते पंच ते काय असते ते सगळं टाकलं महाराज. आणि टाकल्यानंतर वरी मध टाकला. मध अंगावर टाकल्यानंतर मग आता मधाचं थेंब महाराज नाकावून बरोबर शेंड्यावर आला. शेंड्यावर आल्यानंतर महाराज ते मधाचा थेंब असा खाली लोंबायला आहे. आणि महाराज एवढा मधाचा जर थेंब खाली लोंबत असल्यावर काय महाराज ती पोझिशन असेल? नामदेवाने एका क्षणात जीभ बाहेर काढली आणि त्या मधाचा थेंब महाराज काढून घेतला. त्यावेळेस ते भटजी म्हणाले, ओ शांभट बोला की रामभट, अहो काय म्हणले देवानं आज मध खाला? कस काय? आज काय जादू झाली का? देव आज कस काय करे? देवाला इतक्या लवकर कस काय भूक लागली? अरे म्हणले, नाही तुला काहीतरी झाल्यासारखं वाटेल. भगवंत कुठं मध खाता असतो का रे? अरे दगडाची मूर्ती कुठं मध खात असते का? बरं बरं ठीक आहे म्हणले. नंतर महाराज गरम पाणी पाणी टाकलं, व्यवस्थित वस्त्र घातले. आणि वस्त्र घातल्यानंतर महाराज भगवंताला काय करतात? ताज्या ताज्या लोण्याचा गोळा महाराज भगवंताच्या तोंडाजवळ नेतात. आदिनाथ महाराज आतापर्यंत कसं तरी माझ्या नामदेवरायनं सण केलं, पण ज्यावेळेस लोण्याचा गोळा दादा ज्यावेळेस भगवंताच्या मुखाजवळ नेला, म्हणजे नामदेव रूपी भगवंताच्या जवळ नेला, त्यावेळेस मात्र नामदेवरायला कंट्रोल झालं नाही. मुखाजवळ नेलं ते फक्त गोळा दाखवतात आणि प्रसाद म्हणून बाजूला काढतात. दाखवायच्या टायमालाच नामदेवरायनं गटकन मध्ये गिळल्यानंतर भटजी म्हणू लागले, ओ शांभट बोला की रामभट, भगवंतानं लोण्याचा गोळा खाला, ओ भगवंतानं लोण्याचा गोळा खाला. असं मनोजस्तोर तर भगवंत क्षणात आले. नामदेवरायला खाली उतरलं, भगवंत प्रगट झाले. महाराज मला सांगा, अहो एक मुख्यमंत्री असून आपली जागा देऊ शकत नाही, मानव असून देऊ शकत नाही, मग या जगाचा मालक आहे, या ब्रह्मांडाचा मालक महाराज. ज्या ब्रह्मांडाच्या मालकाला ही आपल्याला किती वेळ ठेवायचं आणि किती वेळ नाही ठेवायचं ही ताकद ज्या मालकामध्ये आहे, तो मालकाने आपली जागा महाराज नामदेवला दिली. एवढा अधिकार ज्या नामदेवरायाचा, ते नामदेवराय मग संतांच्या संगतीत कशाला जातील? विठाला विठा. अजून सांगायचंय का? बस झालं. आता कसं आहे, एकदाच एवढ्याच बजेटमध्ये सगळं म्हणल्यावर लय अवघड होईल. पुन्हा बी काय ठेवा की पुन्हाच्या वेळेस. महाराज मग नामदेव महाराजाला का संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा प्रसंग झाला? एके वेळेस असा प्रसंग झाला, तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी दुमार कधी नंतर विस्तारानं सांगण्याचा प्रयत्न करील. एके दिवशी महाराज ज्यांना अनाथाची माय माऊली ज्ञानोबा आहे भगवंताच्या दर्शनासाठी आले. आणि भगवंताच्या दर्शनासाठी आल्यानंतर भगवंताला विनंती केली, भगवंता मला तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रा करण्यासाठी सोबत नामदेवरायला न्यायचंय. मला प्रसंग माहीत आहे महाराज, भगवंताचा नामदेवरायचं एकमेकासोबत एवढं प्रेम होतं, कसं तरी नाही इलाजानं महाराज भगवंतानं नामदेवरायला घेऊन जा म्हणले.
आणि माऊली महाराज नामदेवरायाच्या घराकडे आले. वाटत माऊली आणि नामदेवराय भेटले. दोघांनी एकमेकाला महाराज आलिंगन दिलं आणि नामदेवरायानं प्रश्न हात जोडून केलं, माऊली आणि सकाळी सकाळी पंढरपूरला कसं काय? त्यावेळेस माऊलीनं सांगितलं नामदेवराया काय नाही, तीर्थयात्रा करावं म्हणतो. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले बरोबर आहे, जो हे सगळं सिद्ध चालावया हात पाय, जोपर्यंत हात पाय चालतंय तोपर्यंत तीर्थयात्रा करावं ही चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही माऊली करा की. अहो पण सोबत तुम्हाला न्यावं म्हणतोय महाराज. नामदेव महाराज जराशे हसले आणि माऊलीला म्हणले ज्ञानोबा आहे, आलो असतो की हो तुमच्या सोबतीला संगतीला, पण कालच भगवंतांचा माझाचा दोघाचा करारनामा झालाय. मी भगवंताला सोडून आणि भगवंतानं मला सोडून कुठं जायचं नाही असं आमचं दोघाचं ठरलंय, त्यामुळे मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. त्यावेळेस माऊली हसली आणि सांगितलं, भगवंतच म्हणले की नामाला घेऊन जा. असं भगवंत म्हणले चला म्हणले भगवंताकडे, हाताला धरला आणि भगवंतासमोर गेले. नामदेव महाराज रागात म्हणले भगवंता कधीपासून लवाड बोलायला लागलात? भगवंत म्हणले निवडून आलो तेव्हापासून. निवडून आलो तेव्हापासून. असं का म्हणले? अहो नाही देवा. अरे म्हणले नामा जरा आई, साक्षात माऊली ज्ञानोबर आहेत, माऊली ज्ञानोबर आहे, तुला काय म्हणतात मागणी करतात, सोबत नेण्याची विनंती करतात. अरे जाय. असं हो देवा नाही हो, मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, आपल्या दोघांचं ठरलंय, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. नाही रे नामा जाय, माऊली ज्ञानोबर आहेत. जगाचा अनाथाची माय म्हणजे माऊली ज्ञानोबर आहेत आणि अनाथाची माय माऊली ज्ञानोबर आहे. तुमच्या समोर आज विनंती करतात, तुला सोबत संगतीची आशा व्यक्त करतात, सोबत नेण्याचं सांगतात, सोबत गेलं पाहिजे. माऊली ज्ञानोबर आहे कोण आहेत तुम्हाला सांगतो, एक दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नेमकंच महाराज लग्न झालं, आता लगनसराई झाली, लगनसराईमध्ये लग्न झाले ना, आता बघता बघता दिवाळी आली आणि दिवाळीच्या सणाला अगोदर आता भाऊ नेला येणार आहे त्याच्या अगोदरच महाराज घरामध्ये सर्व प्रमुख माणसाची मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये असं ठरलं माणिकदाजी, असं मिटिंगमध्ये असं ठरलं की या वर्षी पहिली दिवाळी आपल्या सुनबाईची काय करायची, गजूदाजी इथंच ठेवायची, पहिली इथंच करायची. ठरवलं ते ना, सगळ्या जणांना आनंद झाला, पण सगळ्यात जास्त त्या नवरदेवाला आनंद झाला, त्या मुलीच्या मालकाला आनंद झाला. त्याला वाटलं आपली पहिली बायको आपल्या हॉटेलच्या पहिल्या दिवाळीला उद्घाटनाला आपल्या इकडंच. आनंद झाला महाराज आणि आनंदामध्ये मान डोलवली, आनंद झाला. बघता बघता सकाळ झाली आणि सकाळी सकाळी महाराज 8 वाजता समोर 2 पोलीसच्या गाड्या, पाठीमागं 2 पोलीसच्या गाड्या, मध्ये महाराज लाल दिव्याची गाड्या टुई 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 करीत महाराज यांच्या दारासमोर आली. बघता बघता गाड्यामधून धडाधड दरवाजे निघाले, पोलीस फोर्स बाहेर निघाला. त्या काळ्या गाडीचं महाराज लाल दिव्याच्या गाडीचा दरवाजा उघडला, आतमधून मुख्यमंत्री बाहेर आले. महाराज आले की घरी लगेच त्या मुलीनं बघितली, मामा 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 म्हणून महाराज दिले, पाय धुवाय दिले, हातामध्ये पाणी दिले, चहा दिला आणि महाराज घरचे मालक, घरचा जे पुढारी माणूस आहे ते बोलायला लागले, राम राम मामा, राम 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 राम. कसं काय येणं केलं? काय नाही हो म्हणले, जरा मागं थोडं म्हणले प्रॉब्लेम झाला होता, लॉकडाऊनचा काळ होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या ताळडीनं बाळडीचं लग्न केलं आणि मी जरा या आमदार पळवण्याच्या भानगडीत गुवाहाटीला गेलो होतो आणि त्या गुवाहाटीच्या भानगडीमध्ये काय केलं, ताळडीनं बाळडीचं लग्न केलं आणि मी लग्नाला येऊ शकलो नाही. आणि आता इकडं या पीक पाणीच्या निमित्तानं, दुष्काळ निमित्ताने पालम तालुक्यात आलो होतो. जाता जाता म्हणतो काय करावं, बाळडीला घेऊन सोबत जावं. बरं म्हणलं घेऊन जा की, म्हणले काही अडचण नाही, बिनधास्त घेऊन जा. त्यावेळेस जावई म्हणायचा जे होता, त्या बाईचा जे नवरा होता, ज्या मुलीचा नवरा होता, तो म्हणायला लागला, बाबा म्हणला तुम्हाला जरा तरी काय कळतंय का नाही हो म्हणला, आपलं रात्री ठरलं म्हणला की ही पहिली दिवाळी तिची आपल्या घरी होणार आहे, आपल्या इथं पहिलं लक्ष्मीपूजन होणार आहे. त्यावेळेस बाप म्हणू लागला, अरे जरा धीराने घे, तो यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितले, जरा मग ऐक जाय, जरा तरी ऐक माझं, जरा धीराने घे. अरे तिचा मामा मुख्यमंत्री आहे रे, साधी गोष्ट आहे का? तसंच महाराज मुख्यमंत्रीचा मामा आहे म्हणले, एवढ्या गाड्या बिड्या आपलं कुठं ठेवून आहेत म्हणले, जाऊ दे की दिवाळीला, तिला एवढं बघायला भेटायला आपण किती नशिबान आहेत, मुख्यमंत्री तुला मामा भेटलाय, सासरा भेटलाय, एवढा मोठेपण आहे. बापानं समजून सांगितलं. तसं महाराज या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल म्हणजे बाप महाराज आणि नामदेवरायला आपल्या 2 मुलाला सांगू लागले, अरे नामा तुला माहिती आहे का, अरे आपल्या वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत आणि साक्षात
माऊली ज्ञानोबराय जर तुझ्या संगतीची जर इच्छा व्यक्त करतात तर का जाऊ नाही, जा नावा. सांगितल्यानंतर ही गोष्ट पटली आणि पटल्यानंतर नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. महाराज बघता बघता तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रेमधले भरपूर प्रसंग आहेत, गंगेचा, भागीरथीचा, त्या हत्तीचा भरपूर प्रसंग सांगण्यासारखे आहेत. महाराज तुम्ही बघा कधीतरी, आता तुम्ही बी ग्रंथ बिंत काढून कधी वाचत जा. एवढे तुमच्याजवळ मोबाईल आहेत हाताचे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. सगळे ग्रंथ तुम्हाला त्या मोबाईलवर वाचायला मिळतात. वाचत जा कधीतरी, तुमच्याही लक्षात येतील. मग महाराज बघता बघता दोघे जण वापस पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवंताने त्यांना येण्याची तयारी केली, स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर पहिलं माऊंद महाराज तीर्थयात्रेनं भगवंतानं करायचं ठरवलं. आता साक्षात भगवंत आहे महाराज, त्याच्याकडे काय कमी आहे, सगळ्या सिद्ध्या महाराज चतुरातो शिरोमणी गुण लावण्याच्या खाणी भगवंत महाराज. भगवंताने एका क्षणामध्ये सर्व परिसर पंढरपूर पंचक्रोशीमध्ये चुळबन आमंत्रण दिलं महाराज. आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली. बघता बघता स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक होत असताना आणि सांगितलं, आता म्हणले माऊंद्याचा कार्यक्रम आहे, काय करावं, जरासं भजन व्हावं. सगळे वारकरी संत मंडळी आले होते, सर्व संत मंडळी उभा होते. आणि संत मंडळी उभे असताना नामदेवराय कीर्तनासाठी नामदेवरायला उभा केलं. आणि उभा केल्यानंतर आमच्या गंगाखेडचा अधिकार एवढा मोठा आहे की गंगाखेडच्या जनाबाई महाराज साक्षात माऊली ज्ञानोबरायला उपदेश करतात. माऊली काय करा, तुम्ही प्रमाण गा, तुम्ही भजन करा, तुम्ही चाल म्हणा. एवढा अधिकार महाराज, प्रमाण राहू द्या, अधिकार एवढा आपल्या गंगाखेडचा आहे. आपल्या गंगाखेड तालुक्याचा, आपल्या परभणी जिल्ह्याचा केवढा अधिकार आहे महाराज, एवढा अधिकार मोठा आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये साक्षात महाराज माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय महाराज, निळोबराय महाराज, नामदेव महाराज, सगळे महाराज, आधी करून सर्व संत महाराज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आले. मोठ्या महात्म्यांच्या तोंडून ऐकलेला हा दृष्टांत आहे. पूर्वी रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्ञानेश्वरीचे गाडी उपासक, वेदांताचे महामुनी, वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि भक्तीचे ज्ञानसागर सद्गुरू तुकोबरायचा दुसरा अवतार म्हणजे संत मोतीराम महाराज. या दोघांची कधी कधी महाराज चर्चा व्हायची म्हणून. आणि दोघांची चर्चा असताना मोतीराम महाराज म्हणायचे, गुरुजी अहो सर्व संत आपल्या परभणी जिल्ह्यात आहेत, पण तुकोबराय एकले तिकडे कसं काय गेले देऊमध्ये. त्यावेळेस विनोदानं म्हणायचे म्हण गुरुजी, अहो मोतीराम महाराज तिकडली शेती पिकायला कोणतरी पाहिजे ना, त्याच्यामुळं तुकाराम महाराजाला तिकडं पाठवले. तुकाराम महाराज बी आपलेच आहेत. सगळे संत मंडळी महाराज आपल्या परभणी जिल्ह्यात, कारण आपण भाग्यवान मंडळी आहेत महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घेते. अजून सांगू का आपल्या परभणी जिल्ह्याचा किती अधिकार आहे. माऊली ज्ञानोबरायचा कळस हलतो, माऊली ज्ञानोबरायचा पालखीचा घोडा महाराज, माऊली ज्ञानोबरायच्या समाधीचं दर्शन घेतो, माऊली ज्ञानोबरायचा कळस हलतो, माऊली ज्ञानोबरायच्या पादुका रथामध्ये ठेवल्या जातात. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायचा घोडा एकदा समाधी पुढे आणि एकदा रथापुढे नतमस्तक होतो. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये येईपर्यंत महाराज कोणाच्याच समोर माऊलीचा ज्ञानोबरायचा घोडा नतमस्तक होत नाही. भगवंताच्या सुद्धा होत नाही हो पंढरपूरमध्ये आल्यानंतर. पण पंढरपूरमध्ये आल्या आल्या महाराज ज्यावेळेस चंद्रभागेच्या स्नानासाठी घोडा जातो, पादुका नेल्या जातात, त्यावेळेस महाराज ठाकूरबावाच्या घोड्याच्या वाड्याच्या समोर तो घोडा थांबतो आणि मान खाली घालून महाराज नमस्कार करतो. एवढा अधिकार आपल्या परभणी जिल्ह्याचा आहे मायबाब, एवढा अधिकार. आपण किती मोठे आहेत. माऊली ज्ञानोबरायचा घोड्यानं आपल्या परभणी जिल्ह्याच्या मालकाच्या पाया पडावं एवढा अधिकार आहे. म्हणूनच महाराज तुम्ही सुज्ञ मंडळी आहे, तुम्ही म्हणला असता, कारण प्रत्येक कीर्तनकार रूपाचा अभंग झाल्यानंतर रामकृष्ण हरी घेतय आणि महाराजांनी विठोबा रुक्माई कसं काय घेतली. कारण आपल्या ठाकूरबुवा घराण्याची परंपरा आहे, आपल्या मोतीराम महाराजाची परंपरा आहे. मोतीराम महाराजांना कधीच महाराज रामकृष्ण हरी एकदा सुरुवातीला घ्यायचं, नंतर वास्कराच्या परंपरेनुसार ठोबा रुक्माई भजन घ्यायचं, म्हणून ठोबा रुक्माई भजन घेतलं. अशा प्रकारे महाराज पूर्ण निवेदन झालं, चाल झाली. आणि चाल झाल्यानंतर भगवंतानं हात जोडले नामदेवरायाच्या समोर आणि नामदेवरायाला म्हणाले, नामदेवराया तुम्ही जवळपास 6 महिने पूर्ण भ्रमंती केली, सर्व तीर्थयात्रा केले, माऊली ज्ञानोबरायच्या संगतीमध्ये जाण्यासाठी नक म्हणत होता, जात नव्हतात. पण माऊलीच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती आली ते सांगा. त्यावेळेस नामदेवरायाने ती अनुभूती सांगितली अभंगाच्या पहिल्या.
दिला भावार्थ, बचेंगे तो और लढेंगे अशी भावना व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल महाराज राहिलेला अभंगाचा जे अर्थ आहे पुन्हा कधीतरी मग असाच सामना होऊ द्या, नंतर हेच अभंग घेऊत आणि राहिलेल्या चरणाची सेवा करण्याचा प्रयत्न करूत. कारण टाईम खूप झाला आहे. आमचे दाजी आल्याच म्हणले महाराज उशिरा जरी झाला तर चलू द्या 12 वाजेपर्यंत, शेवटचा दिवस आहे, काही होत नाही. उद्या पण कसं आहे, या सर्व आमच्या बालक मंडळीला उद्या गणपतीच्या मिरवणुकी आहेत, लहान लहान मुलं आहेत महाराज, आपण बसू शकतो, आपण ऐकू शकतो, पण या मुलांना किती महाराज बघा ना, किती लहान लहान मुलं आहेत महाराज, किती लहान लहान मुलं आहेत, काय संस्कार आहेत महाराज. बघा तुम्हाला सांगतो, हे मुलं उद्याच्याला महाराज, एखादा मुलगा कीर्तनकार व्हायचा नाही, एखादा मुलगा आमच्या पवन महाराजसारखा गायक व्हायचा नाही, एखादा मुलगा महाराज मोठी प्रॉपर्टी कमवायचा नाही, पण हे मुलं महाराज एवढ्या नारदाच्या गादीवरून तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, आपल्या मायबापानं कमवलेली प्रॉपर्टी आणि आपल्या मायबापाची जी इज्जत आहे ते कधीच खाली होऊ देणार नाहीत, एवढी गॅरंटी तुम्हाला देतो महाराज. म्हणून महाराज आपल्या लेकरावर संस्कार करा. लेकरानं जर संस्कार लेकरावर केले तर आपण आज कुठेही जाऊ शकतो. तुमच्या प्रॉपर्टीला किंमत नाही महाराज, तर तुमच्या लेकरं चांगले निघाले याला किंमत आहे. त्याच्यामुळं लेकरं घडवायचं काम करा. आणि लेकरं जर घडवायचे असतील तर आमच्या आदिनाथ महाराज यांच्या संस्थेमध्ये काय करा, पालमला महाराज लेकरं टाका, कारण लेकरं घडताच महाराज. कारण साधू महात्मे एवढे थोर आहेत, एवढे थोर आहेत महाराज. जर आपल्या लेकराला, जर येड्या लेकराला जर घडवायचं काम करायचं असेल तर महाराज माऊली ज्ञानोबारायाच्या दरबारात टाका, आमच्या आदिनाथ महाराजाच्या संस्थेत टाका. ते लेकरं घडल्याशिवाय राहत नाहीत महाराज. आता सांगण्यासारखं खूप आहे, जास्त बोलत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पारे के नाही जेते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. एकदा सर्वांनी प्रेमानं महाराज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करून सर्वांनी भजन करा. सर्वांनी हात वरती करा. जयला जयला भगवंतानं हात दिलेत, तेला तेला महाराज. पाठीमागे बसलेले, टप्प्यावर बसलेले, पाठीमागेले सगळेजण हात वरी करा. सगळेजण, कोणीच हात खाली करू नका. सर्वजणांनी हात बघा. अशी टाळी वाजली पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला म्हणून मी थकलो गडी, पण आता अशी टाळी वाजवा की पालमच्या लोकांना कळालं पाहिजे की सेलूमध्ये बाल गणेश मंडळ सेलू, समस्त गावकरी मंडळ सेलू यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुंदर असं महाराज सर्वांना कळालं पाहिजे, सुंदर कीर्तन झालं. आणि सर्वात नंबर 1 महाराज काय, टाळी वाजून गावकऱ्यांना प्रतिसाद दिला. कारण एक सांगतो मायबाप, कारण या सेलू मधलं सर्व ग्रामस्थ मंडळी कसे आहेत, सुंदर आहेत. हात वरी करा, खाली करू नका. थोडा वेळ सहन करा की. सर्व गावकरी मंडळ सुंदर आहेत, आमच्या माता माऊल्या सुंदर आहेत. म्हणूनच आमच्या बालक गणेश मंडळाने सुंदर असा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला. सुंदर असे 10 दिवस संपन्न केला. त्यामुळं हा सुंदर हा कीर्तनाचा कार्यक्रम, सुंदर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. आणि म्हणूनच हे सर्व सुंदर टाळकरी भजनी मंडळ आज उपस्थित राहिली. सुंदर असणारी चाल झाली, सुंदर असणारे प्रमाण झाले, सुंदर असणारे कीर्तन झाले. आणि म्हणून महाराजाचे नाव श्याम सुंदरच आहे. महाराज बी सुंदर आहेत. मग आता जाता जाता महाराजाचं पाकिट बी, हात खाली करू नका हो, वरी करा. पाकिट म्हणले करू नका, तसे वरी करा सगळ्यांनी. आता प्रेमाने सर्वांना महाराज आनंदाने
मंडळी, समस्त गावकरी मंडळी, माता माऊल्या, लहान थोर, नवयुवक, सर्व बाल गणेश मंडळ, समस्त गावकरी मंडळ सेलू यांनी जवळपास 2-2.5 तास सुंदर असं चिंतन ऐकण्याचं काम केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक हृदयपूर्वक धन्यवाद. बोलत असताना काही अशब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं वाटलं असेल श्री गुरु मोतीराम महाराजांची देण समजा, माझ्या आईवडिलाची देण समजा. जे काही तुमच्यासमोर बोललो या आईवडिलाच्या आशीर्वादामुळे बोलण्यात